आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघू. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ मिस्टर आनंद ॲज ऑन 1st एप्रिल 2018 अँड 31st मार्च 2019 प्रिपेअर द कॅश फ्लो स्टेटमेंट. तर आपल्याला 2 इयरचे बॅलन्सेस दिले आहेत. 1st एप्रिल 2018 अँड 31st मार्च 2019चे बॅलन्सेस दिले कॅश, आणि त्यांनी सांगितले आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करायला. तर लॅबलिटसाठी साईडला आपल्याला दिलं आहे कॅपिटल. आपल्याला 1st एप्रिल 2018ची अमाऊंट दिली आपल्याला 1,48,000 रुपीज अँड 31st मार्च 2019ला दिले आपल्याला 1,49,000 रुपीज. तर हा जो डिफरन्स आहे 1,00,000, सुरू आपल्याला कॅपिटल होतं 1 एप्रिल 2018ला 1,48,000 आणि 31 मार्चला होतं 2019ला 1,49,000 रुपये. तर हा जो डिफरन्स आहे तर तो आपला जाईल प्रॉफिटला. सुरुवातीलाच आपण नेट प्रॉफिट लिहितो, त्यात याचा डिफरन्स म्हणजे 1,000 रुपीज तो आपण तिथे लिहू प्रॉफिटला. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. आपलं करंट लॅबिलिटी आहे. करंट लॅबिलिटी आपली वाढते, इन्क्रीज इन करंट लॅबिलिटी. तर ते आपलं फर्स्ट इन्क्रीज इन करंट लॅबिलिटी, तर ते आपलं ए मध्ये म्हणजे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यात आपल्या ॲड होईल. त्यानंतर आहे लॉंग टर्म लोन हे आपले लॉंग टर्म लोन आपण पेड केलं आहे. लॉंग टर्म लोन हे आपलं फायनान्शियल ॲक्टिव्हिटी आहे, तर ते जाईल सी मध्ये. पण ते सी मध्ये आपण लॉंग टर्म लोन वाढली आहे, इन्क्रीज आहे, म्हणजे आपली कॅश आली आहे, तर ते होईल ॲड. त्यानंतर आपल्याला असेट साईडला दिलं आहे फर्स्ट स्टॉक आपलं करंट असेट आहे. करंट असेट 25,000 दिले आपल्याला 1st एप्रिल 2018ला. 31st मार्चला दिलं आहे आपल्याला 2019चं 22,000, म्हणजे आपला स्टॉक आहे जो डिक्रीज झाला आहे, डिक्रीज इन करंट असेट, तर तो होईल आपलं ॲड होईल फर्स्टमध्ये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲड होईल. त्यानंतर डेटर्स पण आपले करंट असेट आहे. करंट असेट आपली दिलेली 35,000 दिले आपल्याला 1st एप्रिल 2018ला. तर 31st मार्च 2019ला आपल्याला दिले डेटर्स 38,400, म्हणजे ते वाढत आहे, इन्क्रीज इन करंट असेट, तर ते होईल लेस करंट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून. त्यानंतर दिले आपल्याला कॅशचा हा आपला जो आहे हा येईल ओपनिंग स्टॉक, आणि त्यानंतर 31st मार्च 2019चा जो बॅलन्स आहे तो जाईल आपला क्लोजिंग स्टॉकमध्ये. त्यानंतर हे जे दोघी हेडिंग आहे आपण ते नेट कॅश फाइंड झाल्यावर आपण लास्ट लाईनला लिहायचं. ओपनिंग स्टॉक आणि प्लस नेट कॅश आपली जी येईल ती ॲड करून लास्ट क्लोजिंग स्टॉक येतं. त्यानंतर आपल्या बिल्डिंग दिली आहे 50,000 आणि 31st मार्च 2019ला दिली आहे 55,000 रुपीज. तर जो हा डिफरन्स आहे तर तो आपण अजून परचेस केली असं अज्युम करू. 5,000ची आपण बिल्डिंग न्यू ॲड केली, परचेस केली आहे, तर ते होईल आपली ती ॲक्टिव्हिटी आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आपण जे म्हणजे बिल्डिंग परचेस केली आहे तर आपली कॅश कमी होईल, तर ते होईल लेस बी हेडिंगमधून आपले इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्यानंतर मशिनरीसुद्धा आपण 80,000 दिली आणि 2019ला दिली आपली 86,000, म्हणजे ती सुद्धा आपली नवीन परचेस झाली आहे. 6,000चा जो डिफरन्स आहे 6,000 परचेस झाली आहे, तर ती होईल लेस फ्रॉम कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून. त्यानंतर लँडसुद्धा दिली आपल्याला 20,000 आणि 2019ला दिली 30,000, तर ते 10,000ची आपण लँड परचेस केली, ते होईल लेस बी मधून म्हणजे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. तर आपण कॅश फ्लो फ्रॉम स्टेटमेंट लिहून घेतलं. त्यानंतर आहे फॉर द इयर एंडेड 1st एप्रिल 2018 अँड 31st मार्च 2019.
ठीक आहे. पर्टिक्युलर अमाऊंटचे कॉलम लिहिले. फर्स्ट येईल आपला ए हेडिंग, कॅश फ्लो. ए कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. ते फर्स्ट. त्यानंतर आपल्याला जो सुरुवातीला आपण लिहून घेतलं होतं जो डिफरन्स आहे आपण बघून घेऊ. याच्यात आपण आपला जो कॅपिटल मध्ये जो डिफरन्स आहे तो आपण प्रॉफिट आहे तर तो आपण फर्स्ट सुरुवातीला लिहून घेऊ. प्रॉफिट फॉर द इयर एंडेड. प्रॉफिट फॉर द इयर तो आला आपलं यांचा डिफरन्स 1,49,000मधून 1,48,000 मायनस केले ते तर 1,000. तर तो 1,000 आपण इथे लिहून घेतलं. त्यानंतर आपण त्यात आपण जर डिक्रीज त्यानंतर आपण बघा इथे लिहिले आपण 2 ऍड करायची, 1 लेस करायची. करंट असेट आहे तर हे होईल ऍड. आपली ही डिक्रीज होते म्हणजे ऍड येईल. डिक्रीज इन करंट असेट स्टॉक ती होईल. यांचा डिफरन्स आहे 3,000 तर तो 3,000 ऍड होईल. ऍड डिक्रीज इन करंट असेट स्टॉक त्याचा डिफरन्स आहे 3,000. त्यानंतर आहे करंट डेटर्स आहे म्हणजे ते आपले करंट असेट आहे ते वाढत आहे. इन्क्रीज इन करंट असेट 3,000 त्याचा डिफरन्स आहे तो आपला 3,400चा तर तो होईल लेस. आणि त्यानंतर आपला सनरी क्रेडिटर्स पण ऍड होत आहे तर ते लिहून घेऊ आपण. इन्क्रीज इन करंट लायबिलिटी ऍड इन्क्रीज इन करंट लायबिलिटी ते सनरी क्रेडिटर्स त्याचा डिफरन्स येतो 41,000 मधून 36,000 लेस केला त्याची इफेक्ट येते 5,000 रुपीज. त्यानंतर आपण हे लेस करून घेऊ. लेस increase in current asset debtors त्याचा डिफरन्स आला 3,400 ते होईल. ब्रॅकेट मध्ये लेस करायचे त्यामुळे तर याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 0,0,0 3 आणि 1 4 आणि 5 9,000 त्यातून हे लेस केले 2 6 9 5,800 त्याला 5,600 त्याला नाव देऊ आपण नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर बी हेडिंग येईल आपली. कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. त्यात आपला आपण परचेस केलेले त्यात काही
आपण इथे आधीच क्वेश्चन मध्ये बघून घेतलंय, त्यात परचेस केले आपल्या, तर हे सगळे लेस होईल. परचेस बिल्डिंग, मशिनरी अँड लँड, तर ते आपण लिहून घेऊ. लेस बिल्डिंग, परचेस ऑफ बिल्डिंग. तर आपण परचेस ऑफ बिल्डिंग जर 50,000ची होती, 55,000 आहे, तर याचा 5,000चा डिफरन्स आहे, तो लिहून घेऊ. 5,000ची आपण न्यू बिल्डिंग ऍड केली, परचेस केली आहे, ते होईल ऍड, सॉरी लेस होईल म्हणजे यातून. त्यानंतर आहे परचेस ऑफ मशिनरी, तर ते आपल्याला दिली 80,000 आणि त्यानंतर 2019ला होते आपले 86,000, म्हणजे 6,000ची न्यू बिल्डिंग डिफरन्स येईल 6,000. तर 6,000ची आपण मशिनरी परचेस केली आहे. त्यानंतर आहे परचेस ऑफ लँड, तर ती 20,000 येते. नंतर 2019ला 30,000 म्हणजे 10,000चा डिफरन्स आहे. तर 10,000ची आपण न्यू बिल्डिंग परचेस केली आहे, 10,000. त्यानंतर आता यात काही नाही, तर ते आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, त्याची टोटल करून घेऊ. 5 आणि 1 6, 11, 21,000. तर त्याला आपण ब्रॅकेट लिहून देऊ, कारण ते आपल्याला लेस मायनस आहे. त्यानंतर हे थर्ड हेडिंग आहे आपली, सी कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज. तर त्यात होतं आपलं, त्यात आपलं एकच होतं कॅश फ्लो, लॉंग टर्म लोन आहे, ते ऍड करायचे. जे नवीन आहे, आपण 15,000 एक्स्ट्रा म्हणजे लोन पे घेतलं आहे, तर ते होईल ऍड. लॉंग बोरोइंग ऑफ लॉंग टर्म लोन, ते येईल 15,000. त्यानंतर आपल्याला तिघांची ऍडिशन करून घेऊ. त्याला याचे आपण आउटर साइडला अमाऊंट काढून घेऊ. त्याला नाव देऊ नेट कॅश फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज. याचे येतील 15,000. नंतर आपण तिघांची ऍडिशन करून घेऊ. त्याचे नाव देऊ नेट आधी आपण कॅल्क्युलेशन देऊ, त्यानंतर नाव देऊ. जर आपली कॅश ही पॉझिटिव्ह आली तर नेट इन्क्रीज लिहायचं, आणि जर कमी मायनस मध्ये आन्सर आला तर त्याला नाव देऊ आपण नेट डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंस. तर तिघांची ॲडिशन 5,600 मायनस 21,000 आणि 15,000. तर त्याच्या ते 0 0 0 0 5 आणि सॉरी ह्या दोघांची ॲडिशन येते 20,600, आणि आपला लेस करताना 21,000 करायची, म्हणजे आपला आन्सर येतं -400. तर 400 आपण ब्रॅकेट लिहून देऊ, ब्रॅकेट करून घेऊ. तर त्याला नाव देऊ आपण नेट डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंस. तर आपण इथं A मायनस B प्लस C. ओके. त्यानंतर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता, त्याला नाव आपण ते लिहून घेऊ कॅश इक्विव्हॅलेंट
ॲट द बिगिनिंग ऑफ पिरियड. तर तो बॅलन्स आपल्याला दिला होता कॅशचा 4000 रुपीज. तर ते आपण 4000 लिहून घेऊ. आणि लास्ट दिला होता आपल्याला क्लोजिंग स्टॉक कॅश इक्विव्हॅलेंट ॲट द एंड ऑफ पिरियड. तर ते 3600. तर आपण ही डायरेक्ट अमाऊंट आपल्याला दिली होती, किंवा आपण 4000 मधून 400 लेस केले तरी अमाऊंट आपली सेम येते. तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. म्हणू शकता आपण आधी सुरुवातीला बॅलन्स शीट बघून घेतली, कोणते इफेक्ट्स कुठे जातील. त्यांनी आपल्याला 2 इयरचे बॅलन्सेस दिले होते, 2018 आणि 2019चे. तर आपण दोघं बॅलन्सेसचा जो डिफरन्स होता ती अमाऊंट लिहिली. आपण लक्षात ठेवा, फक्त आपण कॅशचे बॅलन्सेस हे घेतले, नंतर अदरवाईज आपण सगळ्यांचा डिफरन्सेस कॅश फ्लो स्टेटमेंटला लिहिला आहे. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने सॉल्व करतो त्या पद्धतीने सॉल्व केले. फर्स्ट आपला कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर जे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजचे इफेक्ट्स येतात ते दिले. नंतर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज केले. जे इन्व्हेस्टमेंटमध्ये जे आपल्याला कॅश फ्लो इनफ्लो आउटफ्लो होते त्याचे इफेक्ट्स आपण यात दिले. त्यानंतर फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे फायनान्शियल इफेक्ट्स कॅश फ्लो म्हणजे लॉंग टर्म लोन होतं इथे, तर ही फायनान्शियल ॲक्टिव्हिटी, तर त्याचा इफेक्ट आपण यात दिला. त्यानंतर तिघांची ॲडिशन केली आपण. इथे लेस केलं सेकंड, कारण ते आपलं आन्सर मायनस आलं होतं. त्यानंतर आपण कॅशचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लिहिला. तर आपलं बॅलन्स कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर झालं.